त्यांची माझी भेट झाली. म्हटलं दादा तुमची एवढी उत्सुकता आईच्या वर्षश्राद्धाबद्दल, तुम्ही एवढी धावपळ करता का बरं, काय गरज आहे, का म्हणून हे सगळं करता? त्यांनी एकच उत्तर दिलं, ताई शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त आमच्या आईने दिली आम्हाला, काही नव्हतं. आज जे काही वैभव, जे काही ऐश्वर आणि कुटुंबाची जी काही प्रगती असेल ना, ती आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज आहे. असे एक काय, असे हजारो विधी जरी त्यांच्यासाठी केले तरी कमी पडतील, एवढे उपकार त्यांचे आमच्यावर. हरी जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी हरि जय राम कृष्णा मनवोणी शरण जावे, 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 मनवोणी शरण जावे. सर्व भावे देवासी तोहा उतरील पार, तोहा उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी तोहा उतरील पार, तोहा उतरील पार. भवदुसर नदीचा, भवदुसर, भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा,
महायोग पीठे तटे भीमरथम वरम कुंडलिकाय धातुमुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकार प्रथमनारायण पाण्डुरङ्गाकार कलावज्ञ जयोधरा थावतारम कलंकंक तेजोदिका मोदिवत्रम खलारी शिवादा पणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
आपण सर्वच जण या ठिकाणी कैलासवासी अखंड सौभाग्यवती लीलाबाई भिका मेदडे या पवित्र पुण्य आईच्या या मातेच्या वर्ष श्राद्ध म्हणजेच पुण्यस्मरण या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत। साहजिक आहे सर्वांवरती दुःख होणं, कारण गेलेली व्यक्ती ही फक्त या कुटुंबाची आई नसून समाजामध्ये जीवन जगताना माणसाला अनेक नाती जोडली जातात। मग कोणाची मावशी म्हणून, कोणाची आत्या म्हणून, कोणाची मामी म्हणून, कोणाची काकी म्हणून, कोणाची आजी म्हणून, कोणाची मैत्रीण म्हणून असंख्य नाती व्यक्तीला जोडली जातात। आणि बाबा जेव्हा प्रत्येक नात्यातून तो व्यक्ती जातो तेव्हा प्रत्येक नात्याला तितकंच दुःख होणं साहजिक आहे। निश्चित ईश्वरी सत्ते पुढे विलाज नाही। बोलताना संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाजी या परी। प्रत्येकाला जावं लागतं, पण साहजिकच जातं काय आणि राहतं काय हे माणसाला कळालं पाहिजे। सध्याचं दुःख हे अज्ञानी दुःख आहे। अज्ञानी दुःख का? कारण आम्हाला खऱ्या अस्तित्वाची जाणीव नाही झालेली। ज्यावेळी माणूस वारतो सगळ्यात पहिल्यांदा त्याला स्मशानात नेलं जातं अंत्यसंस्काराकरिता आपल्याकडे, बरोबर ना, अंतविधी करिता। आणि ज्यावेळी अग्नी दिला जातो आजी, त्या अग्नीमध्ये जळतं ते फक्त काय जळतं? फक्त शरीर जळतं। कोणत्या स्वरूपाचं? नाशिवंत स्वरूपाचं। हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घाटियले कृमी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा परिये दे मदाल सा परिये दे मदाल सा परिये दे मदाल सा परिये दे मदाल सा ज्यावेळी आपण त्या नाशिवंत देहाला अग्नी देतो, त्या अग्नीमध्ये जळलं जातं ते फक्त शरीर आहे। माणसाचं अस्तित्व कधी जळत नाही, माणसाचं कर्म कधी जळत नाही। आजी 1 वर्षापूर्वी या मातेचा देह या कुटुंबातून गेला, पण कोण म्हणतं आई गेली, आई गेली असं कधीच म्हणू नका। मातेची अचित्ती अवघी बालकाची व्याप्ती। आजी, आई कधीच लेकरांपासून दूर जात नाही। हे पहा, जगामध्ये एवढी ताकद नाही जेवढी आईच्या अंतःकरणात आहे आपल्या मुलांसाठी कष्ट करण्याची। जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या हृदयात आहे, आणि जगात एवढं वात्सल्य नाही जेवढं आईच्या उदरात आहे। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है वा. खऱ्या अर्थाने जगात एवढं मातृत्व नाही, जगात एवढं वात्सल्य नाही आणि जगात एवढं प्रेम नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे. म्हणून तर असं म्हणतात, जगी माऊली सारी खे कोण आहे, आईसारखं दुसरं कोण असेल. जगी माऊली सारी खे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण आहे जया व्याज नाही, ऋणाविण त्या जीवना साज नाही. आईच्या कष्टाशिवाय खरं ऐश्वर्य नाही. अनेक लोक धनवान असतील, अनेक लोक ऐश्वर्य संपन्न असतील, अनेक लोक श्रीमंत असतील, पण ज्याच्या पाठीमागे आई वडिलांची कष्ट, आई वडिलांचं मातृत्व नसेल ना, तो व्यक्ती जगात श्रीमंत नाही होऊ शकत. आज कुटुंब रडतं, आज कुटुंब दुःख व्यक्त करतं, भावना व्यक्त करतं. मी आल्यानंतर दादांना विचारलं, त्यांची फार मोठी उत्सुकता आहे. म्हटले ताई, जेवढे कष्ट आईनं आमच्यासाठी केले ना, जगात कोणी केले नाही हो. तिनं आम्हा भावंडांसाठी, आम्हा कुटुंबासाठी हाडाची काढी रक्ताचं पाणी केलं. खऱ्या अर्थानं आज हजारो वेळा आम्ही तिला हाक मारतो, पण तिची आवाज आमच्या कानावरती पडत नाही. फार मोठं दुःख होतं. जगात काका काकी, मामा मामी, नाना नानी, सगळी सगळी माणसं आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात हो. पण आमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी आई आम्ही कुणाला म्हणावं. आई कुठे दिसेल. सोडून या गेली आई, आई आई सोडून या गेली आई, आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई कुणाला म्हणावं. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई आम्हाले कराना. सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई कुणाला म्हणावं. फार मोठं दुःख आहे. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. जन्म जया मृत्यू तया. निश्चितच इथपर्यंत प्रत्येकाला जावं लागतं. फक्त जाण्याची काळवेळ प्रत्येकाची वेगळी आहे. बाबा, जसं एसटीत बसल्यानंतर तिकीट फाडावं लागतं आणि त्या तिकिटावरती कुठे उतरायचं, कधी उतरायचं, किती वाजता उतरायचं, ते सगळं दिलेलं असतं. तसं या एसटीत सुद्धा तिकीट फाडूनच बसावं लागतं. सगळं नमूद आहे. कधी उतरायचं, कुठे उतरायचं, कसं उतरायचं, किती वाजता उतरायचं, हे सगळं ठरलेलं आहे. फरक फक्त एवढा आहे, त्या एसटीचं तिकीट आपल्या खिशात असतं, या एसटीचं तिकीट आपल्या खिशात नसतं. बाकी जावं प्रत्येकाला लागतं. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. आज जे काही दुःख या सर्व कुटुंबाला आहे, आपतेष्ट नातेवाईकांना आहे, दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सेवेला सुरुवात. विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. खऱ्या अर्थानं संत जनाचं, जगाचं हित आणि कल्याण मार्गाच्या दृष्टीनं विचार करतात. संत जेव्हा उपदेश करतात
तेव्हा जगाचं हितच पाहतात. संत जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा जगाचं हितच पाहतात. आणि संत जेव्हा अनुभव सांगतात तेव्हाही जगाचं हितच पाहतात. कारण संतांच्या अंतःकरणामध्ये जनकल्याण हा मार्ग आहे. तुमच्या आमच्या सारखा दृष्टिकोन संतांचा नाही. नीट लक्ष देऊ नये का? जर खऱ्या अर्थानं ज्याला उद्धार करायचा आहे, खऱ्या अर्थानं ज्याला जन्माचं सार्थक करायचंय, त्यानं या जगाच्या हातापाया पडून उपयोग. ऐकताय ना तुम्ही सगळे? पाठीमागे असं तरी करा, नाही तर असं तरी करा. उगा बसले ना. कळलं तर असं करा, नाही कळलं असं करा, पण आपला प्रतिसाद देत चला. हे पहा, वक्ता राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. मागचे रुसले का काय? मोकळ्या मनानं लक्षात घ्या. आपलं हित जाणणारे फक्त आणि फक्त 3 जण आहेत: संत, भगवंत आणि आईबाप. बाकी जगाला आपलं काही घेणं देणं नाही. आपण उद्धार लोक आहे आणि आपण नाही उद्धार लोक आहे. आपण तरलोक आहे आणि नाही तरलोक आहे. या जगाला काही फरक पडत नाही. जग तर संतांनी काय वर्णन केलं जगाचं? देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती जगाबद्दलचा संतांचा दृष्टिकोन काय? आपण जगाकडे उद्धाराची जर अपेक्षा धरली ना, तर हे जग कोणी घरापर्यंत आहे, कोणी दारापर्यंत आहे, कोणी अंगणापर्यंत आहे, पण तिथून पुढे जोपर्यंत खिशात 4 रुपये, चेहऱ्यावरती तेज आहे, शरीरामध्ये ताकद आहे, तोपर्यंत जग आपल्या मागे पुढे धावत राहतं. सगळ्यांना अनुभव आहे. पण ज्या क्षणाला खिशातला पैसा संपला, चेहऱ्याचं तेज निस्तेज झालं आणि शरीरातली ताकद संपली की मग मात्र जग टीटीयम होत. अंतई काळीचे नाही कोणी, अंतई काळीचे नाही कोणी, टीटीयम म्हणजे तुमचं तुम्ही आणि माझं मी. अहो, मी तुमच्याच सोबत आहे असं म्हणणारं जग कुठल्या कुठे दिसत नाही कधी. सगळं चांगलं आहे तोपर्यंत अख्खं जग आहे. पण निश्चितच एकदा का हे शरीर जीर्ण झालं, संत सांगतात जगाचं सोडा, पोटची लेकरं सुद्धा तिरस्कार करू लागतात. खरंय का खोटे? ज्या दिवशी हे शरीर जीर्ण होतं, हे चैतन्य निघून जातं, त्या क्षणाला पोटची लेकरं सुद्धा तिरस्कार करतात. हे मी नाही, संत सांगतात. नाक मुख गळू लागे लाळ आणि शेंबूड, श्वान परिगती झाली अवघी करती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक शेष्मपुरी, बोले जाता शब्द नयेची नीट, गडगडी कंठ कप भारी, अन शेजारी म्हणती मरे नाका मेला. कोण? शेजारी. शेजारी म्हणती मरे नाका मेला, अनेक कंटाळला येणे आम्हा. संत सांगतात ही अवस्था आहे. एकदा का हे जीर्ण झालं मग जग आपल्याला किंमत देत. जोपर्यंत चैतन्य, जोपर्यंत ऊर्जा आहे, जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत सौंदर्य आहे, तोपर्यंत लोक मागे पुढे धावत राहतात.
पण एकदा का तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवा पसारा, येरवा पसारा, टाकून पळती रांडा-पोळे, टाकून पळती रांडा-पोळे, टाकून पळती रांडा-पोळे, टाकून पळती रांडा-पोळे. येरवा उगा पसारा, टाकून पळती रांडा-पोळे, टाकून पळती रांडा-पोळे. सांगण्याचं तात्पर्य ही जगाचा दृष्टिकोन आहे. जग आपला काय उद्धार करेल? अहो, जे आधीच रडतंय ते काय आपल्याला हसवेल? जे आधीच टेन्शन मध्ये ते आपल्याला काय टेन्शन दूर करेल? जे आधीच दुःखात ते आपल्याला काय सुख देईल? माझा शब्द लक्षात आला का? आपण कुणाकडून अपेक्षा धरली पाहिजे सुखाची? आपल्याला उद्धारणारा कोण आहे याची जाणीव माणसाला झाली पाहिजे. हे पहा, सध्याची कीर्तनं, सध्याची प्रवचनं, सध्याचा परमार्थ भक्ती करा हे सांगण्यासाठी नाही. अहो, करा सांगण्याची गरज काय? आपण मुळात भगवंताचे दासच आहोत. आपण काही देवाचे शत्रू आहे का? बोला ना. आपण देवाचे वैरी आहे का? आपण काही विरुद्ध पार्टी आहे का? आपण सगळी एकाच पक्षातली माणसं, बरोबर की नाही? मी राजकारणच नाही, परमार्थाचं सांगते. आपण सगळी हरिदास आहोत, आपण सगळी विष्णुदास आहोत, आपण देवाचे दास आहोत. मग इथे भक्ती करा सांगण्याचा काय गरज आहे? पण सध्याची कीर्तनं, सध्याची प्रवचनं आणि सध्याचा परमार्थ भक्ती आहे, पण त्याची जाणीव राहिली नाही. जाणीव करून देण्यासाठी सध्याचा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. जाणीव झाली पाहिजे. जाणीव नाही माणसाला, काय करायचंय, काय करतोय याची जाणीव राहिली नाही माणसाला. म्हणून सध्याची कीर्तन प्रवचन जाणीव करून देण्यासाठी आहेत. आपल्याला कोण उद्धारणार आहे? जरा ध्यान ठेवा. या भवरोगातून कोण बाहेर काढणार आहे? एका ओढाळ गायीच्या पाठीमागे वाघ लागला. गायीच्या पाठीमागे वाघ लागला. जीवाच्या आकांतानं ती गायी पळत होती आणि वाघ तिला पकडण्यासाठी तोही तितक्याच स्पीडनं धावत होता. पळता 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 एका जंगलामध्ये ती गायी गेली आणि जंगलामध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी एक मोठा चिखलाचा खड्डा होता. चिखलाचा खड्डा, आणि गायी पळता पळता तिला तो खड्डा दिसला आणि त्या खड्ड्यामध्ये तिनं, त्या चिखलाच्या खड्ड्यात गायीनं उडी घेतली. पाठोपाठ वाघ आला आणि वाघानं सुद्धा तिच्या पाठोपाठ त्या खड्ड्यामध्ये उडी घेतली. दोघही त्या चिखलाच्या खड्ड्यात अडकून बसले. काही थोड्या वेळानंतर वाघ त्या गायीला म्हणू लागला, जरी मी तुला पकडून मारू शकलो नाही तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आता तूही मरणार. आपण दोघही चिखलात अडकलो, दोघही बाहेर निघू शकत नाही, या कारणानं आपण दोघेही मरणार. असं म्हटल्याबरोबर गायी हसू लागली आणि हसता हसता गायीनं वाघाला उत्तर दिलं, नाही रे, तुझं चुकतंय. या खड्ड्यात आपण अडकलोय दोघे, पण आपण दोघे नाही मरणार. तू एकटाच मरणार, मी नाही मरणार. वाघ म्हणला, कसं काय? तू का नाही मरणार? त्यावेळी गायीनं सांगितलं, हे बा, माझा मालक आहे आणि मी सायंकाळपर्यंत जर घरी गेले नाही तर मी का आले नाही, मी कुठं अडकले हे पाहत पाहत, शोधत शोधत माझा मालक मला शोधत शोधत इथपर्यंत येईल आणि माझ्या आवाजाच्या दिशेनं तुम्हाला शोधत येईल. आणि जेव्हा या ठिकाणी तुम्हाला या चिखलात अडकलेलं पाहिल, माझा मालक मला या चिखलातून बाहेर काढेल. पण मला सांग, तुझा कोणी मालक आहे का? आता वाघाला कोण मालक? ते स्वतःलाच मालक समजता, अख्ख्या जंगलाचा राजा समजतं स्वतःला. त्यामुळे अहंकाराचं जास्त पुढे जात नाही. बरं, अहंकारी माणूस, आपण कुणाचे तरी दास आहोत, आपला कोणीतरी मालक आहे
मी कोणाच्या तरी अधीन आहे हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुला कोणी मालक नाही या कारणानं तुला कुणी वाचवायला येऊ शकत नाही, पण माझा मालक मला वाचवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याची ताकद आहे इथपर्यंत उद्धारण्याची, निश्चितच या मोहमाया जाळातून उद्धारण्याची. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच चरणातील पहिला शब्द म्हणून हा उच्चारतात. म्हणून शब्द का उच्चारतात? त्या पाठीमागं प्रमुख काही कारण आहेत. आपण म्हणून कधी म्हणतो? जेव्हा काहीतरी कारण असेल त्या क्षणाला आपण म्हणून म्हणतो. एखादा व्यक्ती जर सकाळी सकाळी गडबडीमध्ये बाहेर गावी जाताना दिसला, आपण सहज विचारतो, का रे बाबा भरपूर गडबड आहे, कुठं चालला एवढ्या घाईनं, काय झालं? तो म्हणतो काही नाही, अमुक अमुक ठिकाणी असं काही घडलं, त्यामुळे मला गडबडीनं, म्हणून मी या ठिकाणी, म्हणून मी निघालो. कोणी रडत असेल, आपण विचारावं, का रे बाबा काय झालं, का रडतो? काही नाही, अशाने असं झालं म्हणून मी रडतो. काही कारण असल्याशिवाय म्हणून शब्द उच्चारता येत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणून शब्द उच्चारतात, त्या पाठीमागे काय कारण असेल हो? संतांनी प्रमुख कारण सांगितली, अधिक नाही, मी फक्त 2-3 कारण सांगते. म्हणून शब्द उच्चारण्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण, पहिली गोष्ट म्हणजे या देहाला त्या भगवंताशिवाय उद्धारू शकत कोणीच नाही, दुसरा उद्धारणारा कोणीच नाही, तो भगवान परमात्माच उद्धारू शकतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणून हा शब्द उच्चारला. दुसरं कारण आहे, या जीवाचा उद्धार त्याच्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही. हा देहच आपल्याला भगवंताला शरण जाण्याकरिता दिलेला आहे, म्हणून आपल्याला इथपर्यंत, कारण त्याच्याशिवाय देवे दिला देह भोजना, सॉरी भजना, भजना की भोजना, दिला भजना पण झाला अहो ते सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, सायंकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं, 3 टाइम नाही 4 टाइम खातं. आणि सध्याच्या काळात तर माणसात कोणत्याच गोष्टीची मर्यादा राहिली? माणसाला जगायला मर्यादा आहे, माणसाला बोलायला मर्यादा आहे, माणसाला वागायला मर्यादा आहे, माणसाला खाण्यापिण्याला सुद्धा मर्यादा आहे. पण सध्याच्या काळामध्ये त्या मर्यादेचं उल्लंघन केल्या कारणानं आता जे काही रोग व्याधी माणसाला जडतात, हे मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे. लक्षात ठेवा, जोपर्यंत सीता माता लक्ष्मण रेषेच्या आत होत्या, मर्यादेत होत्या, तोपर्यंत कोणत्याच गोष्टीचं दुःख नव्हतं. पण मर्यादेचे ओलांडन झालं, एकदा का ती रेषा त्या ठिकाणी पार केली, मग बाकी जीवनामध्ये दुःख आलं. सांगण्याचं तात्पर्य, मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टीला मर्यादा आहे. जोपर्यंत मर्यादेत माणूस जीवन जगतो, तोपर्यंत माणसाच्या जीवनात समाधान आणि सुख नांदतं. पण ज्या क्षणाला त्या लक्ष्मण रेषेचं, त्या मर्यादेचं उल्लंघन करतो, त्या क्षणाला मात्र रामायण घडल्याशिवाय राहत नाही. काय सांगते मी? प्रत्येकाला खाण्यापिण्याला मर्यादा आहे. सहज विचार करा, सहज गाई काय खाते? गाई चारा. बोला ना तुम्ही, गाई चारा. आणि वाघ खातो मांस. गाईचं खाद्य चारा आहे, वाघाचं खाद्य मांस आहे. कधी जरी गाईला भूक लागली, तिला मांस ठेवून पहा, खाईल का? नाही. गाई मांस खाऊ शकत नाही. आणि वाघाला कितीही भूक लागू द्या, वाघ चारा खाऊ शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य, एवढी वर्ष झाली परंतु त्यांच्या भोजन पद्धतीत बदल झाला नाही. त्यांनी त्यांची मर्यादा सांभाळली, त्यांनी त्यांची मर्यादा पाळली. आता जरा माणूस या प्राण्याकडे या. माणसाचं खाणं काय हो? काय खातो माणूस? गवत चारा काय खातो माणूस? अहो का माणूस काही एक खातो का? हॉटेलमध्ये गेलं तर मेनू कार्ड कमी पडायला लागले आता. एवढं तर माणूस खातो, भाजी खा, भाकरी खा, गवत खा, सगळं खातो. काय मर्यादा राहिली? 40च्या पुढे जगाय गेला, बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरलाइज. मला नाही उचकी लागली, टेन्शन घेऊ नका. मला उचकी लागली नाही. नाही, सांगण्याचं तात्पर्य, आपल्या जीवनाला मर्यादा आहे, खाण्यापिण्याला मर्यादा आहे. संत सांगतात, निश्चितच उद्धारण्याची ताकद त्याच्यामध्ये. या देहाला त्याला शरण जाण्याकरिता तिथपर्यंत निर्माण केलं. देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटाबाधिकेचा. आणि खऱ्या अर्थानं त्याच्याशिवाय याचा उद्धार कोणी करू शकणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही त्याला शरण जा. अभंगाच्या प्रथम शरण जावे, शरण जावे, शरण
देवासी सर्व भावे देवासी राम सर्व भावे देवासी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी देवासी मनवुनी शरण जावे म्हणून तुम्ही शरण जा, पण कसं जा? सर्व भावे देवासे, देवाला शरण जा, पण कसं जा हे फार महत्वाचं आहे. सध्याच्या काळात आयुष्यभर परमार्थ करून सुद्धा माणसाला परमार्थाचा अर्थ कळत नाही. आयुष्यभर परमार्थ करतो पण अर्थ सुद्धा कळत नाही. अहो ते पंढरपूरची वारी करतं, चारी धाम करतं, एकादशी धरतं, पण रोज शेजारच्याशी भांडत बसतं. अहो काही काही नाही, एवढी सवय राहते कीर्तनात बसले तरी गप नाही. हिच्याच तुम्हाला नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल. तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलतात काय. ज्ञानोबराय सांगतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ. इथपर्यंत उद्धार करायचा आहे. काही लोकांचा एवढा स्वभाव राहतो, ते कीर्तनात जाऊ द्यात, वारीत जाऊ द्यात, पंढरपूरला जाऊ द्यात, निंदा केल्याशिवाय घरी येत. सवय राहते सवय, आणि सवयीला स्वभावाला काही औषध. नवीन लग्न झालं सुनचं, आणि सासरी गेल्यानंतर सासूने पोहे बनवायला सांगितले, पोहे, आणि सुनबाईनं पोहे बनवले, आणि सासूच्या हातामध्ये प्लेट दिली पोह्यांची. दिल्याबरोबर त्या ठिकाणं सासूनं पहिलाच घास पोह्यांचा खाल्ला. खाल्ल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली. मोठ्यानं हाक मारली, सुनबाई, ओ सुनबाई इकडे या. थर 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 कापत बिचारी आली. त्या काळात सुना घाबरायच्या. चला हा, आणि कापत थरथर कापत आली. काय झालं सासूबाई, काही चुकलं का, काय झालं? असं पोहे करतात का? साधं पोहे बनवता येत नाही? आईनं एवढं सुद्धा शिकवलं नाही? साधे पोहे जमत नाही? मीठ जास्त झालं, मिरची जास्त झाली, असे कोणी पोहे करतं? अजिबात पोह्यांना चव नाही, अजिबात कळत नाही. सासू पुराण मोठा ग्रंथ आहे, ते यांनाच माहित. सासू पुराण जी बडबड बडबड चालू केली दिवसभर त्या पोह्यांनी, दिवसभर पोह्याचे बडबड चालू होती. आणि सुनाला वाईट वाटलं. सुनानं विचार केला, जरा चुकलंच माझं, मीठ जास्त पडलं, मिरची जास्त पडली, काही चव नाही पोह्यांना. दुसऱ्या दिवशी सुनानं ठरवलं, चांगले पोहे बनवूयात. काल सासूला आवडले नाहीत, आज आपण छान पोहे बनवू. म्हणून सुनाने सकाळपासून तयारी सुरू केली आणि पोहे बनवायची तयारी सुरू केली. अगदी मोजून मापून जेवढी सामग्री लागते तेवढ्या प्रमाणात तिनं पोहे बनवले. अत्यंत सुंदर पोहे बनवले आणि सासूच्या हातामध्ये पोह्यांची प्लेट दिली. सासूबाई पोहे. सासूनं रागानं पाहिलं, पोहे घेतले आणि घेतल्याबरोबर पहिला घास सासूने खाल्ला. खाल्ल्याबरोबर सुनाला असं वाटलं, आज माझं कौतुक केल्याशिवाय राहणार, आज कौतुक करणार. काल चांगले झाले नव्हते, पण आज मात्र सासू माझं कौतुक करणार. असं पोह्याचा पहिला घास सासूनं खाल्ला. काल जेवढ्या जोरात ओरडली, आज त्याच्यापेक्षा डबलीनं ओरडली. ओ सुनबाई इकडे या. काय झालं? आज असे पोहे झालेत, काल असे झाले का नव्हते? काय म्हणली? आज असे एवढे चांगले पोहे केले, काल का नव्हते एवढे चांगले झाले? सांगण्याचं तात्पर्य, एखाद्याला जर निंदा करायची सवय असेल ना, आयुष्य गेलं तरी त्याची निंदा संपत नाही. कीर्तनात बसा, वारीत जा, कुठेही जा, पण खऱ्या अर्थानं अंतःकरणानं निर्मळ होऊन विषयांना दूर करून आपल्याला सर्व भावानं भगवंताला शरण जायचंय. मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भाव म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबाराय का अभंगात सांगतात, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधतीना. बाबा सर्व भाव म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनानं, या तीन तत्वानं एकत्रित येणं म्हणजे सर्व भाव. विठ्ठल विठ्ठल. आम्ही एक तर शरीरानं जातो, मनानं जात नाही. सध्याच्या काळात शरीराचा परमार्थ भरपूर आहे, पण मनाचा, काही माणसं परमार्थ करतात पण त्यांचा परमार्थ करण्याचा भाव वेगळा असतो. काही माणसं परमार्थ करतात,
अहो काकड्याला निघाले तरी शेजारच्या चिकडी वाजवून जाते, त्याला कळावून निघालोय म्हणून. जगाला सांगण्यात कुठे अर्थ आहे? ते जगाला त्यानं माझा सत्कार करावा, त्यानं माझं नाव घ्यावं, त्यानं माझा सन्मान करावा, हा याला परमार्थ नाही म्हणत. आपण केलेलं कर्म, आपली भक्ती, आपला परमार्थ जगाला पटेल ना पटेल, पण आपली सेवा आपल्या भगवंताला पटावी किंबहुना तिथपर्यंत पोहोचावी, यातच खरी अर्थानं परमार्थाचं समाधान आहे. प्रदर्शन करायचं असेल तर प्रपंच आहे, कारण प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शन आहे. तुमच्या ध्यानात आलं का? प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शन आहे, पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे. लक्षात ठेवा, आत्मदर्शनाकरिता, स्वतःच्या आत्मउद्धाराकरिता परमार्थ आहे, ना की प्रदर्शनाकरिता. एकानं चहा प्यायला घरी नेलं, म्हणले ताई चहा प्यायला, सहसा जात नाही, म्हटले चला. गेल्यानंतर हातात चहाचा कप दिला आणि ते म्हणले ताई इकडे या. काय? हे किचन, बर, हे बेडरूम, बर, हा हॉल, बर, हे देवघर, बर, ही गॅलरी, बर, हे असं आहे, बर, हा वरचा माझा, बर, हे तळघर, बर, चहा तर पिऊ दे. अभिमान कशाचा? भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीवरती जन्माला आलो. प्रभू बिन कोण कुणाचा वार, प्रभू बिन कोण कुणाचा वार. कोण उद्धारणार कोण आहे? हे जग नाही उद्धारू शकत. जगाच्या किती मागे धावा. समाज आहे, एकाच्या घरात जातो, दुसऱ्याचा चिवडा खातो, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देतो. हे मी नाही, संतांनी सांगावं. कोण कुणाचा चालक मालक, व्यर्थची भाषण खाली खाली. प्रभू बिन कोण कुणाचा वाली. कोण उद्धारेल भगवंताशिवाय? म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणून शरण जावे, भगवंताला शरण जा. कसं जा? सर्व भावे देवासी त्याला शरण जा. का? कारण तो एकमेव असा आहे जो आपला उद्धार करणार आहे अभंगाच्या तो हावू तरील पार, तो हावू तरील पार, तो
दुसऱ्या चरणात सांगतात तो हा उतरील पार, नाव नाही सांगितलं, लक्षात ठेवा. अनेक प्रसंगी आपण देवाला पाहतो पण आपल्या स्थूल दृष्टीनं भगवान परमात्मा आपल्याला तो दिसत नाही. अनेक माणसं म्हणतात ताई संतांना जसा देव दिसला, कारण संतांनी तर देवाचं वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी घेवोनिया, करकटेवरी घेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आता त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते उगा असे पात्र नेमकं चाललंय काय. प्रामाणिकपणे सांगते कीर्तनात बसल्यानंतर एक तर स्वर तरी कळावा, निदान ताल तरी कळावा. दोन्ही कळत नाही ते कीर्तन संपले तरी असे पात्र. आणि काही लोकांना खरं कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही, किती चांगल्या रागात गा ते रागातच पाहते. अख्खं कीर्तन संपलं तरी ते कुठलाच स्वर कळत नाही कीर्तनातला. फक्त एक स्वर मात्र नक्की कळतो, ज्ञानेश्वर राहिले टाळ्या. काय काय उपयोग आहे ह्यांना वाटतं कीर्तन काही काही तर सुरुवातीच्या विठोबा रोखमेला निघून जाते. जाणीव असल्याशिवाय आनंद घेता येत नाही. भगवंताचं खरं अस्तित्व जाणायचंय. तीन दृष्टीचे प्रकार, तीन दृष्टीचे प्रकार, सहज दृष्टी, सूक्ष्म दृष्टी आणि तत्वज्ञानाची दृष्टी. आपल्याला जर भगवंताला संतांना जाणायचं असेल, सहज दृष्टीनं कधीच त्यांना पाहता येत, कधीच दिसत नाही. आपण किती वेळा दर्शनाला जा, आपल्याला नाही काही त्याच्यात फरक फार दिसणार, आपल्याला नाही तो सुंदर वाटणार, आपल्याला नाही तो संतांप्रमाणे ज्या त्या विचाराप्रमाणे दिसणार. सहज दृष्टीनं देव नाही पाहता येत. म्हणून तर काही काही लोक म्हणतात कुठे तुमचा देव. अरे बाबा जरा तत्वज्ञानाच्या दृष्टीनं पहा, काय करतो देव, काय केलं देवानं, काय केलं देवानं, काय करतो देव. अरे बाबा चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवीते हरी. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवीते हरी. मला म्हणला ताई कुठे तुमचा देव. म्हटला आमचा. हे तुमचा ना आमचा करण्यातच आता माणसाचा परमार्थ जाऊ लागला. परमार्थ हा अंतःकरणातून श्रद्धेनं आणि विश्वासानं निस्वार्थ भावनेनं केला जातो. इथे तुझं माझं बाकीचे विचार आणि बाकीचे विषय आणले ना मग तो परमार्थ शुद्ध राहत नाही बरं का. खरी अर्थानं संतांनी सांगावं तू का म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ. सध्याच्या काळात माणसानं कपडे कडक केलीत, कपडे चांगली दिसली पाहिजेत, घर गाडी बंगला जमीन जायदाद ऐश्वर्य संपत्ती माणसानं चांगली करून ठेवली.
पण निश्चितच माणसाचं मन जर निर्मळ नसेल, तुमच्या धनानं तुमच्या ऐश्वर्य संपत्तीनं तुम्ही श्रीमंत नाही ठरत. ज्याचे मन आणि ज्याचं खरी अर्थाने विचार सुंदर आहेत तो जगातला खरा श्रीमंत आणि सुंदर व्यक्ती. लक्षात ठेवा. मनावरती काय संत सांगतात, खरं समाधान पैशानं नाही, खरं समाधान ऐश्वर्यानं नाही, खरी समाधान पदानं नाही, विचारा वाचुनी न पाविजे समाधान. विचार परिवर्तन करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. प्रबोधन भरपूर आहेत, रोज म्हटलं तरी प्रबोधन आहे, रोज मोबाईलला कीर्तन आहे, रोज टीव्हीला कीर्तन आहे, प्रबोधन पाऊला पाऊलावर आहे. पण परिवर्तन होणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. परिवर्तन झालं पाहिजे. नाही तर आयुष्यभर रामकृष्ण हरिमुख म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जन्मसार्थकी नाही जात. सांगण्याचं तात्पर्य माणसाचं दैनंदिन कर्म सुधारणं गरजेचं आहे आणि याकरिता देवाचं अस्तित्व कळणं गरजेचं आहे. नाही कळालं देवाचं अस्तित्व, नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून समाजामध्ये जे काही घटना घडतात ना, स्त्री बलात्कारासारख्या, स्त्री भ्रूण हत्येसारख्या, गोमातेच्या हत्येसारख्या, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्यासारख्या, निसर्गाची हानी करण्यासारख्या या ज्या घटना घडतात, देवाचं अस्तित्व न कळाल्या कारणात. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर समाजामध्ये स्त्री बलात्कार घडले नसते. कळालं असतं देवाचं अस्तित्व, स्त्री भ्रूण हत्येचं पाप घडलं नसतं. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर गोमातेची हत्या घडली नसती. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर आई बापासाठी वेगळे वृद्ध आश्रम उभार करण्याची गरज पडली नसती. कुठे खरं अस्तित्व? आज घरं सजवली, मंदिरं सजवली, देव्हारे सजवली आणि त्या देव्हाऱ्यात आपण देव पाहिला. पण ज्या ज्या वेळी अशा काही घटना घडतात, कुठेतरी हृदयाला हुंदका आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. आज समाजामध्ये जगत असताना कितीतरी म्हातारी माणसं आमच्या जवळ येऊन रडतात. ते घरात नाही रडू शकत, ते मुलांपुढे नाही रडू शकत. जेव्हा काही प्रसंगी असे विषय निघतात अंतःकरणानं रडतात. आज भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये कुणाला. कोण कुणाचं ऐकून घेऊ शकतो? कुणाला वेळ ऐकून घ्यायला? स्टँडर्ड जग आहे, मॉडर्न जग आहे, आधुनिकता वाढलेली आहे, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि जगाची जगण्याची क्वालिटी बदललेली आहे. जुन्या काळामध्ये आजही ही जुनी जाणती माणसं आहेत, तुम्ही सर्वच अगदी ठिगळ जोडलेलं कापड तुम्ही पाहिलेलं आहे. म्हाताऱ्या आईनं 2-2 लुगड्याचं एक लुगडं करायचं आणि ते 2-2 वर्ष वापरायचं. खरंय का खोटे? आज कपड्यावरती पडलेला डाग सहन होत नाही, दिवसाचे 4 कपडे बदलून होतात. एवढं जग परिवर्तन झालंय, स्टँडर्डपणा वाढलेला आहे. पण या स्टँडर्ड जगामध्ये धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई मात्र पटत नाही. काही प्रसंगी आम्हाला तिरस्कार पाहायला मिळाला. आई अडाणी असू द्यात, आई अशिक्षित असू द्यात, पण तिची भावना एकच राहते, माझ्या लेकरांनी चांगलं राहावं, माझ्या मुलांनी चांगलं शिकावं. कॉलेजला जायला उशीर झाला या कारणानं मुलानं गडबडीमध्ये आवरलं आणि निघून गेला पटकन, काही न खाता पिता. पण पाठीमागे मात्र आईचं मन लागेना. जगाला नाही फरक पडत बरं का, तुम्ही काही खाल्लं किंवा नाही खाल्लं, जगाला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही 40 वर्षांचे व्हा, तुम्ही 50 वर्षांचे व्हा किंवा 70 वर्षांचे व्हा, घरातून बाहेर पडत असताना जर तुम्ही उपाशी पोटी घराच्या बाहेर पडला ना, जगाला नाही फरक पडत, पण घरात असणाऱ्या तुमच्या 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या आईला मात्र दिवसभर करमत नाही. थोडंफार काही खाल्लं असतं बरं झालं असतं, उपाशीच निघून गेला. का आई खाल्लं नाही? सुनबाई
काहीतरी बनवून द्यायचं होतं ना. थोडाफार नाश्ता करून गेला असता. आता काय खाईल दिवसभर. आईचं हृदय उपाशी निघून गेला कॉलेजला, पण मागे आईला करमेना. काय करावं. गडबडीमध्ये तिनं भाजी भाकरी बनवली, डबा भरला आणि हातातलं सगळं काम तिनं सोडलं. स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही सकाळपासून, पण लेकराचं पोट भरावं यासाठी धावत पळत जीवाच्या आकांतानं ती पोराच्या कॉलेज पाशी गेली. अर्धा तासाच्या अंतरावरती मुलाचं कॉलेज होतं. बरं, ते कॉलेज काही साधं नव्हतं, स्टँडर्ड कॉलेज होतं, हायफाय क्वालिटीचं. श्रीमंताची पोरं तिथं शिकत होती. आई धावत पळत गेली, लुगडं नेसलेली, डोक्यावरती पदर, पण पदरालाही 4 ठिकाणी ठिगळं, पायात चप्पल पण ती अंगठा तुटलेली. अशी अवस्था त्या आईची. हातात डबा घेऊन गेली आणि गेट जवळ वॉचमॅन अडवलं. कौन चाहिए आपको, क्या चाहिए. अहो अहो माझा लेक, माझा पोरगा, माझा दादा या कॉलेजमध्ये शिकतो. वॉचमॅन म्हटला, काहीतरी गैरसमज झाला असेल तुमचा. तुमचा मुलगा या कॉलेजमध्ये, अहो तुम्हाला माहितीये का हे कॉलेज कोणाचं आहे. अहो श्रीमंताची पोरं शिकतात, तुमचा पोरगा कुठे इथं. सध्याच्या काळात कपड्यावरती माणसाची परिस्थिती ठरते. खरे का कुठे. कपड्यांवरती माणसाचं स्टेटस ठरवलं जातं, पण कपड्यावरती माणसाचं स्टेटस ठरवू नका. त्या आईनं सांगितलं, हो अहो मी खरंच सांगते, याच कॉलेजमध्ये माझा लेक शिकतो. आणि नेमका अंगणामध्ये पोरगा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. आईनं पाहिलं, अहो तो काय माझा मुलगा. ए दादा, अरे इकडे तुझी आई. गेटच्या बाहेरून मोठमोठ्यानं आई हाक मारतीये लेकाला. अख्ख्या ग्राउंड वरच्या सर्व पोरांनी त्या आईकडे पाहावं आणि अख्खी मुलं, अख्खं कॉलेज त्या गेट जवळ उभा झालं. आईचा पोरगा सुद्धा आला आणि जसं त्यानं आईला पाहिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि ही इथं कशाला आली. पोराच्या मनात विचार आला, ही इथं कशाला आली. हिला कोणी इथं यायला सांगितलं. वॉचमॅननं गेट उघडलं. आई पोराच्या जवळ गेली आणि हातातला डबा पुढे करत सांगत होती, दादा अरे सकाळी गडबड झाली, उशीर झाला, उपाशीच निघून आला, काही खाल्लं नाही. का रे, दिवसभर काय खाशील. हे बघ तुझ्या आवडीची भाजी आणली, बरं खाऊन घे, उपाशी राहू नको. सगळे मित्र तिथं जमा झाले. ते मित्र त्या म्हाताऱ्या आईकडे पाहत त्या पोराला विचारू लागले, कोणी म्हातारी. अरे कोणी ही म्हातारी, आणि काय तुझा आणि तिचा संबंध. अरे किती घाण दिसते ती, किती विचित्र अवस्था आहे तिची. अरे तिचे कपडे बघ कशी आहेत. कोण आहे ही विचित्र बाई, आणि तुझ्याशी का ती बोलतीये, सांग ना. पोरानं मनात विचार केला, आई आहे असं जर सांगितलं तर माझं स्टेटस खराब होईल. पोरानं विचार केला, सांग ना कोण आहे. पोरानं हातातला डबा हिसकावत सांगितलं, कोणी नाही रे, घरची मोलकरीण आहे माझ्या. घरची मोलकरीण. खरंच मोलकरीण म्हणून आयुष्य घालवलं तिनं. एका शब्दानं कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही ठेवली ती. एका शब्दानं कधी तक्रार नाही केली. माझी विनंती आज उपस्थितांना, तिनं तिचा प्रपंच तर चांगला केलाच केला, पण आज लेकरांचा प्रपंच चांगला व्हावा म्हणून सुद्धा ती आजही, शरीर जीर्ण झालं तरी सुद्धा कितीतरी त्रास होतो तिला. कमरेनं वागता येत नाही, गुडघ्यानं चालता येत नाही, पण तरी सुद्धा एखादा कष्ट करण्याची वेळ जर आली ना, ती 70-80 वर्षाची म्हातारी आई सुद्धा लेकराच्या संसारासाठी उभा राहते. तिचं अस्तित्व फार मोठे. आम्ही जेव्हा दशक्रियेला 13व्याला वर्ष श्राद्धाला जातो ना बाबा, तेव्हा मुलं रडतात, मुली रडतात, नातवंड रडतात. ताई सांगा ना देवाला, आमच्या आईला परत पाठवायला.
का होती तोपर्यंत नाही तिच्याशी बोलता आलं. दिवसातून 10 वेळा फोन करायची, वैताग यायचा हो. जेवलास का, बरं आहेस का, जेवलास का, बरं आहेस का. पण आज कळतंय हजारो नंबर फोन मध्ये सेव्ह आहेत, पण बरा आहेस का हे विचारण्यासाठी एकही फोन येत नाही हो. जेवलास का आपुलकीनं एकही फोन येत नाही हो. स्वार्थाच्या जगात निस्वार्थ प्रेम करणारी आई आम्हाला दिसत नाही. फार मोठं दुःख आहे. आज कुटुंबाच्या अंतःकरणात हे दुःख आहे. मी म्हणेन धन्य माता पिता तयाची या मुलांना घडवताना. आणि आज एवढा मोठा विधी कोण करतो? एवढं स्टेज डेकोरेशन, एवढा मोठा मंडप, एवढं आयोजन नियोजन कोण करतो? अहो जिवंतपणे आई बापाला घराच्या बाहेर हाकलणारी पोरं सुद्धा याच काळात आहेत. आणि आई गेल्यानंतर आईच्या स्मृतीला उजाळा देणारी, आईच्या कष्टाची जाणीव ठेवून आईसाठी व्रतविधी करणारी या कुटुंबासारखी मुलं सुद्धा याच काळात आहेत. कोण करतं कुणासाठी? तिचं अस्तित्व मी दादांना विचारलं. गेल्या 1-2 महिन्यापूर्वी त्यांची माझी भेट झाली. म्हटलं दादा, तुमची एवढी उत्सुकता आईच्या वर्ष श्राद्धाबद्दल, तुम्ही एवढी धावपळ करता का बरं? काय गरज आहे? का म्हणून हे सगळं करता? त्यांनी एकच उत्तर दिलं, ताई, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त आमच्या आईने दिली आम्हाला. काही नव्हतं. आज जे काही वैभव, जे काही ऐश्वर आणि कुटुंबाची जी काही प्रगती असेल ना, की आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज आहे. असे एक काय, असे हजारो विधी जरी त्यांच्यासाठी केले तरी कमी पडतील. एवढे उपकार त्यांचे आमच्यावर. कशी होती हो तुमची आई? सांगा ना, कशी होती आई? डोळे भरून आले. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पाग फेडू तिचं होतराई. कसं पाग फेडू तिचं होतराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. फार मोठं वात्सल्य. ए आई, आजही दिसशील का ग तू परत आम्हाला? काय केलं तिनं? तिनं घर उभा केलं, तिनं स्वप्न पूर्ण केली, तिनं सुख प्राप्त केलं. खऱ्या अर्थानं काय केलं तिनं? तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. घेऊन या पंखा खाली, लागू दिला नाही वारा. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाला भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाला
भेटाया जाई पिला ना भेटाया जाई पिला ना भेटाया. खरंच आजही तिचं अस्तित्व जिवंत आहे. कोण म्हणतं आई नाहीये? मी दादांनाही सांगेन, कुटुंबाला सांगेन, असं कधी समाजात म्हणू नका की आमची आई आमच्यात नाही. असं कधी कोणाला म्हणू नका की आमची आई आमच्यात नाही. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल आमची आई आम्हाला दिसत नाही, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला आरशाच्या पुढे पहा. तेव्हा तुम्हा या ठिकाणी हे शरीर पहा. तेव्हा तुम्ही हा सांगाडा पहा. अहो तिच्या एका एका रक्ताच्या आणि एका एका दुधाच्या थेंबापासून निर्माण झालेलं हे शरीर आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्यामध्ये आपली, बोला ना, आई जिवंत आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली आई जिवंत आहे. आई कधीच लेकरांपासून दूर जात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं शरीर मरतं, माणसाचं कर्म मरत नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे पण उत्तमची उरे कीर्ती मागे. निश्चित आज कर्मरूपानं ही माता या कुटुंबामध्ये जिवंत आहे. परंतु ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. आज त्यांचे पतींनाही फार मोठं दुःख आहे. कारण मुलं ही नंतरचा भाग, पण पत्नी ही पतीच्या जीवनाची अर्धांगिनी असते. आयुष्यभर तिनं जीवनात येणारी संकट, जीवनात येणारं दुःख तिनं स्वतःवरती घ्यावं. जेवढं काही सुख देता येईल तेवढं कुटुंबाला सुख ठेवण्याचा प्रयत्न त्या आईनं करावा. आयुष्य सरतं. जर पत्नी आधी गेली ना तर पतीच्या जीवनात फार मोठं दुःख असतं बरं का. कारण ती आहे तोपर्यंत पती अधिकारानं किचन मध्ये जाऊन मांडीला मांडी लावून जेवण करायला बसू शकतो. ती आहे तोपर्यंत आवाज वाढवला तरी काही मनात विचार येत नाही. पण ज्या क्षणाला पत्नी निघून जाते ना घरातली, त्या क्षणाला मात्र पती सुद्धा पोरका होतो बरं का. मुलं बाळ असून सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. किचन मध्ये जाताना सुद्धा 10 वेळा विचार करतो. घरामध्ये मोठ्या आवाजात बोलताना सुद्धा 10 वेळा विचार करतो. अहो जेवताना एखादी भाजी नाही आवडली, सांगत नाही तो कुणाला, गपचूप खाऊन घेतो. का? कारण खरी अर्थानं पत्नीवरती अधिकार किंबहुना पत्नीचं असणं हे फार वेगळं असतं. ती गेल्यानंतरचं दुःख फार वेगळं आहे. पण आज खऱ्या अर्थानं चांगल्या सुना आहेत, चांगली मुलं आहेत, चांगलं कुटुंब आहे, चांगलं नातवंड आहे, जे की आज आईच्या पाठीमागे वडिलांच्या अंतःकरणानं सेवा करते. मी पाहिलं खरी अर्थानं त्यांची 2 वेळा भेट झाली. लगेच लक्षात येतं खरी अर्थानं माणसाची हीच खरी श्रीमंती आहे. आई वडिलांची सेवा. जगात सगळ्यात मोठा भाग्यवान कोण आहे? खरं धनवान कोण आहे? ज्याच्याजवळ भरपूर पद पैसा आहे तो धनवान नाही. ज्याच्या जीवनात आई वडिलांची सेवा आहे तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे. लक्षात ठेवा. पुण्यवान कोण आहे? ज्याला आई वडिलांची स्वप्न पूर्ण करता आली तो जगातला पुण्यवान व्यक्ती आहे. भाग्यवान कोण आहे? ज्याला आई बापाचा आशीर्वाद प्राप्त झाला तो जगातला भाग्यवान व्यक्ती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा करून आयुष्य व्यतीत करा. संत सांगतात भगवंताची हीच खरी सेवा आहे. अशा परीनं आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. कारण निश्चितच तो उद्धारणारा आहे. त्याच्या जवळच आपल्याला सानिध्यात जायचंय. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. निश्चितच भव सिंधू सागर हा जो मोहमाये जाळ आहे, हा दुर्लभ असणारा भव सिंधू सागर पार करण्याची ताकद फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा आपल्याला देईल. पण त्याकरिता गरज कशाची आहे? आपल्याला त्याचं नामस्मरण करण्याची आहे. तो कसा आहे त्याचं नाव नाही वर्णन केलं, पण निश्चितच तो कसा आहे याचं वर्णन मात्र जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बहु करुणावंत